नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना मस्त घरच्या घरी अगदी कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीत आतून असणारी अशी तंदुरी रोटी बनवूया। अगदी घरी मस्त हॉटेलसारखी तंदुरी रोटी तुम्ही बनवू शकता। चला सुरुवात करूया आपण तंदुरी रोटीसाठी। इथे एका वाटीत ना मी एक छोटी वाटी दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे दही आणि 1 चमचा साखर घालून छान मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवूया। परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पाव वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि अर्धापेक्षा कमी चमचे असे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा आपला खायचा सोडा घातला तरी चालेल। आपण जे बनवलेलं मिश्रण होतं ना दूध दही आणि साखरेचं, ते थोडं थोडं घालून आणि थोडंसं तेल घालून आपण एक छान पीठ मळून घेऊया आणि ते असं अटकपटक करून त्याचा मस्त गोळा करून त्याला वरून थोडंसं तेल लावून कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी झाकून ठेवूया। आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, त्याला थोडं आपण मळूया मस्त पुन्हा एकदा आणि त्यातला एक उंडा घेऊन असं फोल्ड करून त्याला वरून पीठ लावून आपण छान रोटी तुम्हाला जसा हवा असेल आकार त्या पद्धतीने लाटून घेऊया। वरून कोथिंबीर, कलोंजी किंवा काळे तीळ आणि वर थोडं सुकं पीठ घालून थोडंसं त्याला पसरवून लाटणीने छान पसरवून घेऊया। मागच्या बाजूला ना असं पाणी लावायचं आहे आणि जी पाण्याची बाजू आहे ती लोखंडी तव्यावरच घालायचा। नॉनस्टिकचा तवा ह्याला चालणार नाही, लोखंडी तव्यावरच ती मागची बाजू चिकटली जाते आणि गॅसवर असं छान त्याच्या फ्लेमवर अशी छान खरपूस भाजून घेऊया। बघा मागची बाजू पण आपली किती छान भाजलेली आहे ना। वरून बटर घालूया आणि आपली तंदुरी रोटी तयार आहे। मी इथे ना गार्लिक रोटीसुद्धा बनवलं आहे। लसूण थोडी बारीक चिरून सेम तशीच लाटून त्याच्यावर सुद्धा बटर लावून अशी छान रोटी तयार केलेली आहे गार्लिकची। आणि ह्या रोट्यांना अगदी हॉटेलसारख्याच लागतात आणि खूप मस्त गरमागरम घरच्या घरी तुम्हाला हॉटेलची चव किती मस्त क्रिस्पी झालेली आहे बघा। अशा सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा मैत्रिणींमध्ये।